काही दिवसात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू शकतात. देशातील सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होऊ शकते. या यादीत कोणाकोणाची नावं असणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. अशातच माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर यांनी मोठा निर्णय घेतलाय. राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा करत गौतम गंभीर यांनी सगळ्यांनाच धक्का दिलाय. गौतम गंभीर यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा एक्स या सोशल मीडिया अकाउंटवरून केली आहे. आगामी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचं गंभीर यांनी स्पष्ट केले. गौतम गंभीर यांनी एक्सवर असं लिहिलंय की माननीय पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांना माझी विनंती आहे की त्यांनी मला माझ्या राजकीय कर्तव्यातून मुक्त करावं. त्यामुळे मला क्रिकेटशी संबंधित कामांकडे लक्ष केंद्रित करता येईल. मला जनसेवेची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे मनपूर्वक आभार. जय हिंद, असं त्यांनी आपल्या एक्स या सोशल मीडिया अकाउंटवर म्हटलंय. दरम्यान पूर्व दिल्ली मतदारसंघातून गौतम गंभीर लोकसभेवर निवडून गेले. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत गौतम गंभीर यांनी मोठा विजय मिळवला होता. तर गौतम गंभीर यांनी काँग्रेसचे उमेदवार अरविंद सिंग लवली यांचा 3,91,222 मतांनी पराभव केला होता. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.